जुन्नर शहराचा ग्रामदैवत आणि मानाचा गणपती सिद्धिविनायक गणपतीची आरती जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते संपन्न झाली। त्यांच्या समवेत मंडळाचे अध्यक्ष मंदार ढोबळे, माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, सुनील शिंदे, सचिन तांबोळी उपस्थित होते। आरती संपन्न झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। आमदार अतुल बेनके यांच्या समवेत अनेक गणेश भक्तांनी पारंपरिक वाद्यावर ठेका धरला। यावेळी संजय साखला, मप्पा काजळे, गणेश संचेती, ऋषिकेश जोगेकर, प्रदीप होगे, विनायक करपे, सुनील मेहर, बाबा परदेशी, भूषण ताथेड, भाऊ कुंभार, नंदकुमार तांबोळी, समीर भगत यांच्यासह असंख्य गणेश भक्त व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। आमदार अतुल बेनके यांनी सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या। आज जुन्नर शहराच्या अत्यंत मानाच्या अशा रविवार पेठच्या गणपतीला जिला ग्रामदैवत म्हणून संबोधलं जातं, शेकडो वर्षाची परंपरा या मंदिराची आहे आणि स्वातंत्र्यपूर्वी काळापासूनच्या गणेशोत्सवाची परंपरा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्नर भूमीतली आहे। हा मानाचा गणपती जेव्हा पूर्वी चालू होतो त्याच्यानंतर विसर्जनाला इतर मंडळ त्याच्यापासून सुरुवात होऊन दिसून येत आहे। अत्यंत मंडळाच्या अध्यक्षांनी सर्व सहकाऱ्यांनी, पोलीस प्रशासनाने खूप सहकार्य केलं आणि वेळेत या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली। निश्चितच भावना दाटून येत आहेत की गणपतीला आपण निरोप देत आहोत, पण निश्चित या गणरायाचा उत्सव तो दिमागदार पद्धतीने साजरा झाला। त्या गणरायाच्या चरणी आम्ही प्रार्थना सुद्धा केली आहे की माझा जो शेतकरी राजा आहे तो बळी राजा आहे, त्याच्यावर तुझा कृपाशीर्वाद अत्यंत चांगल्या पद्धतीने राहू द्या। निसर्गाची सध्या अवकृपा बळीराजावर होताना दिसून येत आहे। ते सरकार निश्चित प्रकारे या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो। जुन्नर तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मी निश्चित प्रकारे सरकार दरबारी माझ्या जुन्नर तालुक्यातल्या आम शेतकरी बांधवांसाठी हा लढा कायम उभा करत जाईल। हे बळ आम्हाला गणेशांनी पाठीशी द्यावं। सर्वच माझ्या तालुक्यातल्या लोकांना एकत्रित घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे। या गणेश उत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या जुन्नर तालुक्यातल्या तमाम नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। जय गणेश।